मी एकच प्रश्न विचारलो की इंद्रजितानं केलेल्या देवीचं नाव काय, बाकी काही विचारलो का? इंद्रजितानं पूजलेल्या देवीचं नाव काय ते सांगून दिलं, काहीतरी सांगितलं चामुंडा देवी. पण या सर्वसामान्याला हे माहित नाही आहे की लंकेमध्ये हिंदू देवाच्या देवी देवताची पूजा होत होती का? फक्त श्री शंकर हा शंकराचा भक्त होता, बरोबर आहे? रावण हा शंकराचा भक्त होता, त्याला सोडलं तर त्या लंकेमध्ये हिंदू धर्माच्या देवी देवताला कोणी पूजत नव्हतं. आणि हा म्हणते चामुंडा देवीची पूजा करते. काय सांग ना, पुस्तकला, पंचफुला, इरणबाई, मिरणबाई हे असंही सांग. आणि जे लंबा प्रश्न विचारला, हाथी के ऊपर बैठा, हाथी भागा, उसके पीछे दौड़ा, फिर वो कुएं में गिरा, कुएं में जड़ मिली, वहां जड़ के ऊपर लटका रहा, तो नीचे उसको ये मिले, वो मिले. हे 17 से 7 उत्तर त्या तुझ्या भावालेच दिलो, कम से कम 10 वर्षाच्या पहिले. हे उत्तर 10 वर्षाच्या पहिले दिलो. अहंकार हत्तीवर मन हा राजा बसला, अहंकार हत्यावर मन हा राजा बसला. कारण त्या हत्याला लागलाच आज राजाच्या मागे धावला तर संसार सागर या विहिरीमध्ये तो राजा पडला. मित्र, त्या ठिकाणी एक ज्ञानाचं झाड होतं, त्या झाडाला धरून राहिलं. त्यातल्या त्यात त्याला एक जडी मिळाली सत्संगाची. त्या सत्संगाच्या जडीला घेऊन वर चढला. खाली पाहते अशा दृष्ट कल्पना, काम, क्रोध, मत, मस्तर वगैरे सड्रिप होते. हे येण्या प्रकारचे उत्तर मी तुझ्या भावाला काही दिवसाचा सांगितलेलं आहे. आता तू नाही म्हणशील ते गोष्ट वेगळी, पण मी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर काय दिलास रे बाबा? ये किसने अधिकार दिया मेरे विचार मुझे पे थोपने के लिए? ये किसने अधिकार दिया मेरे विचार मेरे पे थोपने के लिए? यहाँ किसने विचार दिए, किसने अधिकार दिया मेरा विचार मेरे पर थोपने के लिए? और तुझे मेरे सवाल का जवाब नहीं आता तो शायरी करता क्यों बाहर झोंकने के लिए? अबे तुला नकल्या म्हणूनच राहावं, नकल्यामध्ये तू काम करू शकतेस. शायरीच्या स्टँडर्ड तुला पटणार? किती वेळेस पार्ट्या फोडलास त्या भयाना बारा झाला तो कोण किशोर भाऊ, किशोरच्या किती वेळेस पार्ट्या फोडलास? अबे तू स्वतःच्या भावाला बैमान झालास त्या मुली सोडल्या, त्या स्वतःच्या भावाला बैमान झालास. बैमाना स्वतःच्या भावाची, स्वतःच्या रक्ताची तुला ओळख नाही तर माझी ओळख करू शकशील का? त्या किशोर भाऊची किती वेळेस पार्टी फोडलास? त्या किशोर भाऊने लागत असेल का तसा मनमोहन सिंग जवळून भाऊ म्हणून? त्या किशोर भाऊने लागत त्या बिचारच्या मौद्यावाल्याचं नाव घे, त्याच्या पायदून पाणी पे का नाचे वगैरे जेव्हा ते आपल्या पैशात नाही. तुझ्यासारखी भारी भाषाही करतो का मी? हा तर मित्र हो, काय म्हणायचं? ये मेरे नजर के सामने वेस्ट इंडीज का कप्तान ब्राउन लारा है क्या? ये मेरे नजर के सामने वेस्ट इंडीज का कप्तान ब्राउन लारा है क्या? और ब्राउन लारा के सामने ये सचिन तेंदुलकर कभी हारा है क्या? मेरे नजर के से वेस्ट इंडीज का कप्तान ब्राउन लारा है क्या? ब्राउन लारा के सामने ये सचिन तेंदुलकर कभी हारा है क्या? अबे कब मारूंगा छक्का, ये पहले मन में भापता है और ये सचिन के नाम से तो ये ब्राउन लारा थर कांपता है. हे भार झोकायची नाही का? पहा मित्र, मी हे नाही म्हणत. माझे 2 गाणे झाले, 2 राऊंड झाले माझ्या 2 गाण्यामध्ये. मी गाणं कोणतं म्हटलं होतं? अरे गुस्सिलवंताची पोर असुरी कागसी तू वागते. हा माझा पहिला गाणं होता. चांगल्या मायबापाची पोरगी आहेस तू, चांगल्या मायबापाची जी आरती पोरगी आहे तर तुला चांगल्या रस्त्याने जायला पाहिजे होते, हा माझा उद्देश. दुसरा गाणं म्हटलं होतं वृद्ध बापाचा, आणि वृद्ध बापाचा हात निका दाबून गळा, जिंदगी मोकळी आणि मोकळा. हा माझा दुसरा पार्ट होता. मी शहीराव काही झालं तरी मला स्टँडर्ड माहित आहे. शहरीच्या स्टँडर्ड काय होते? दिवसा चांदण्या कशा पाहता सूर्य अंधार रात्री, दिवसा चांदण्या कशा पाहता सूर्य अंधार रात्री. मोक्ष मिळाले पहा गजेंद्र हा मगर निघाला घाती.
केल्यावर तर कसली अंबारी ऐरावताची जाण, भास दाखवून कोकिळीचा हा कावळा म्हणतो गाणं. रणी तलवार हिचडे मारती पुसे सिपाया कोण, रणी तलवार हिचडे चालती पुसे सिपाया कोण. आणि कुंभारा घरी घरी उदंड गधा, पण त्याला सोबेल का चिन्ह. हे ज्ञानेश्वर, अरे भीक मागून केला अश्वमेघ, भीक मागून केला अश्वमेघ, स्वर्गी वाजेल का घंटा. आणि या चोराच्या घरी कोर्ट कचेरी हा नुकसा विटेल का टंटा. भाड्याचा बैल मला सांगते बे, 31 तारखेला आजच ठरलं तुझ्या भावाचा कार्यक्रम, 31 तारखेला तुझ्या भावाचे आजच ठरला. तुमचं तालुक्यामध्ये आहे येशी माझ्या तमाशा आणि माझ्या धडा का पाहासाठी तुझ्या भावाच्या कसा सालटे का अर्थ होतं. अशोकजी बांधे मुक्काम खापावाले यांच्याकडनं 10 रुपयाचा पेमेंट मिळाला. धन्यवाद. हा तर मित्र हो, जाऊ द्या मला काय म्हणायचं नाही आहे. अरे कोयल कूके कूके गाए यादों के वो गीत गाए, कोयल कूके कूके गाए यादों के वो गीत गाए. ये बागों में फूलों के मौसम वापस आए रे, एक घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे, घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे. घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे, घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे. अरे दिल से पेश आएगा तो मैं दिल भी लुटा सकता हूँ. वह शिशुपाल नाम के शेर की वह हस्ती है, वह आदत है. दिलेरी पे पेश आएगा तो मैं दिल भी लुटा सकता हूँ, दिलेरी से पेश आओगे तो मैं दिल भी लुटा सकता हूँ, और अपने वाली पे उतर गए तो तुम्हारी मस्ती भी मिटा सकता हूँ. शिशुपाल शहरी हस्ती का नाम है, शिशुपाल शहरी हस्ती का नाम है. तुला काय वाटते बे चोंदरिया, तुला काय वाटते. शिशुपाल शहर सगळं दुय्यम घेतलं म्हणजे मोठ्या शहराबरोबर दुय्यम घेतलं. कोणत्या शहराला काही आवाजा बघायचं, त्याचा पाण उतारा करायचा, त्याची मानहानी करायची, हे तुला वाटत असेल तर मला असं वाटतंय, अरे तूने चोर केला या सीता तुझको क्या लगता जग जीता. तूने चोर केला या सीता तुझको क्या लगता जग जीता. चोर के लाया सीता तुझको क्या लगता जग जीता. तूने चोर के लाया सीता तुझको क्या लगता जग जीता. वापस कर दे वो जग जननी, वो वापस कर दे वो जग जननी, न समझ में बुरा हूँ. देखिए शेख साहब, अरे तूने एक चोर के लाया सीता तुझको क्या लगता जग जीता. अरे वो वापस कर दे वो जग जननी, ना समझ में भौरा हूँ. आखिरकार तू मेरे से छोटा है, आखिरकार तू मेरे से छोटा है. अगर तू छोटा है और तेरे को समझाना ये मेरा कर्तव्य है. अरे वापस कर ले वह जग जननी, ना समझ मैं भौरा हूँ, और समझाता तेरा बाप में तेरे माँ का नवरा हूँ. चोर के लाया सीता तुझको क्या लगता जग जीता, जैसे चोर के लाया सीता तुझको क्या लगता जग जीता. वो वापस कर ले वो
पाखंडी गाणं नाही म्हणणार, पाखंडी विचार नाही देणार. ज्यावेळेस तू इकडे येणं, तू इकडे येणं माझ्याकडे, तुझ्यासाठी करतो तू यम, तुझ्याकडे सगळे करतो तू यम. आणि असतो कोणतं शेटामध्ये त्याला माझ्या पुढं त्याचे सगळं करतो तू यम. कुटीमध्ये श्रीरामाच्या वास्तव्य होतं. मारीच यांनी सोनाली हरणाचं रूप धरलं. त्या सोनेरी हरणाच्या मागे प्रभू रामचंद्र गेले. तिकडे गेल्यावर मारीच यांना लक्ष्मणा धाव मेलो मेलो, लक्ष्मणा धाव मेलो मेलो ही वार्ता आली. सीतेला ऐकायला सीता म्हणाली, लक्ष्मणा अरे माझे स्वामी कोणत्या संकटामध्ये सापडले असतील रे, माझे स्वामी कोणत्या संकटामध्ये सापडले असतील, धाव धाव. नाही, प्रभू रामचंद्राला काही होणार नाही हे असं म्हणायला बसलाय कोण, लक्ष्मण. लक्ष्मण म्हणायला बसला प्रभू रामचंद्राला काही होणार नाही. काय लक्ष्मणा, काय लक्ष्मणा, या सीतेवर तुझी वक्र दृष्टी आहे का, काय लक्ष्मणा, या राम प्रभू रामचंद्र तिकडे गेले काय, तुझ्या मनामध्ये कंसूत भावना शिरली का या सीतेविषयी. आई असं पापाचे शब्द नकोच ग बोलू. तू मला मातेप्रमाणे आहेस, मला पूजनीय आहेस, मला वंदनीय आहे आई. नाही, माझा हेतू तो नव्हता, पण प्रभू रामचंद्राला काहीच नाही होणार. सरकारसाठी नाही ना जास्त मित्र हो. लक्ष्मणाने बाण धरलं आणि तिकडे जायला बसला. एकही वाटच पाहत होता कोण, रावण. रावण भिक्षान दे माई, भिक्षान दे माई, भिक्षान दे माई हे प्रकारचं वातावरण केलं. पण त्या ठिकाणी आडवी रेस पाडली होती कोणी लक्ष्मणाने की तुला जायचं आहे तर या रेषेच्या आतच राहशील, रेषेच्या बाहेर पाऊल टाकशील नको. पण योगायोग असा ठरला की भिक्षा देण्याकरता सीतेला बाहेर जावं लागलं त्या रेषेच्या. आणि चपकन पकडला हात रावणाने आणि श्रीलंकेमध्ये तो घेऊन गेला. त्यावेळेस त्यांचा वडील विश्रवा ऋषी हा घरी नव्हता. विश्रवा ऋषी जेव्हा आला त्याला माहीत पडलं की रावणाने सीतेला चोरून आणलं. तेव्हा तो सीतेला चोरून आणल्यावर ही माहिती पडल्यावर तो विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचा बाप म्हणते, अरे तूने चोर के लाया सीता, तुझको क्या लगता जग जीता, वो वापस कर ले वो जग जननी, उधर समझ में भावना हूँ, अरे समझाता तेरा बाप मैं तेरे माँ का नवरा हूँ. आता याच्याजवळ काही पाहित नाहीये, याच्याजवळ काही पाहित नाहीये तर काय म्हणतील, भवरा आणि नवरा. नवरा हा शब्द मराठी आहे, भवरा हा शब्द हिंदी आहे. बेंगाड़िया जहां ना पहुंचे रवि वहां पहुंचता है, जहां ना पहुंचे रवि वहां पहुंचता है. कवि को मालूम रहता है कि मेरा गाना कहां से उठेगा, कहां से टूटेगा, कहां से इस गाने को उछाल मिलेगी. तो कवि कुछ भी कर सकता है. अब तू कभी करता नहीं है तो तेरे को वांगे बात अच्छी नहीं लगेगी क्या. ये देख रहा हूँ बातें मेरे मन में उठी है शंका, ये देख रहा हूँ बातें मेरे मन में उठी है शंका. कहीं चलना चाहे तेरी ये तो सोने की लंका, कहीं चलना चाहे तेरी ये है सोने की लंका. मैं देख रखा हूँ बातें और दिल में उठी है शंका. कहीं चलना चाहे तेरी ये है सोने की लंका.